हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे परतीचं वचन. पुण्यातील एका मोठ्या IT कंपनीत काम करणारा तेजस देशमुख, 27 वर्षांचा हसतमुख, आनंदी आणि सरळ विचारांचा मुलगा. त्याच्या आयुष्यातलं पहिलं प्रेम होतं सृष्टी कदम. कॉलेजमध्ये भेटलेले हे दोघं 5 वर्ष एकत्र राहिले. त्यांचं प्रेम सगळ्यांना दिसायचं. स्वप्न, योजना, भविष्य सगळं त्यांनी एकत्र विणलं होतं. पण एका रात्रीत सगळं कोसळलं. तेजसच्या डोळ्यासमोर एका भयंकर अपघातात सृष्टी मरण पावली. तेजस गाडीच्या स्टीअरिंगवर ओरडत बसला होता. रक्त, सायरन, हॉस्पिटलच्या सायरन्स आणि शेवटच्या सृष्टीचा हात त्याच्या हातातून सुटणं. तो दिवस त्याच्या आठवणीत खोदलेला होता. तेजस जवळपास 1 वर्ष खचून गेला. जगणं त्याला ओझ्यासारखं वाटत होतं. पण वेळेनं जखमा जरी वाळवल्या तरी डाग कायम राहिले. सृष्टीच्या मृत्यूनंतर तेजसच्या आयुष्यात एका नव्या मुलीचं आगमन झालं. संध्या जोशी. संध्या एक शांत, समजूतदार, साधी पण खूप प्रेमळ मुलगी होती. तिच्या सातत्याने दिलेल्या आधारामुळे तेजस परत हळूहळू सामान्य जगणं शिकू लागला. संध्याच्या कुटुंबाला तेजस खूप आवडला. दोन्ही कुटुंबाची बोलणी पक्की झाली आणि एंगेजमेंट पार पडली. तेजसने ठरवलं, भूतकाळ पुरेसा झाला, आता नवं आयुष्य सुरू करायचं. लग्नाच्या तयारीत घर गजबजलेलं होतं. मेहंदी, हळदी, गाणं, हसणं, नाचणं. तेजस मनाने थोडा अजूनही तुटक होता. पण संध्याची निरागसता त्याला परत हसवायला शिकवत होती. लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत तेजस मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. सगळेजण निघून गेल्यावर तो एकटाच बाल्कनीत आला. बाहेर चंद्रप्रकाश, मंद वारा आणि त्याला एक विचित्र बेचैनी जाणवत होती. आणि अचानक फोनची रिंग वाजली. अज्ञात नंबरवरून कॉल आला होता. तेजस. आवाज ओळखीचा होता, पण खूप हलका, थरथरता, जणू कुठेतरी दूरवरून येतोय. कोण? तेजसने विचारलं. मी सृष्टी. हे ऐकून फोन हातातून सुटण्याचा वेळ आला. काय? असं म्हणोस्तोपर्यंत त्याआधीच कॉल कट झाला. तेजस धडधडत्या हृदयाने फोनकडे बघत बसला. हे अशक्य आहे. सृष्टी मेलीय. 1 वर्षापूर्वी मेलीय ती. रात्र झाली. तेजसला झोप येत नव्हती. अचानक टप 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 दारावर ठोका पडला. तो हळूच उठला, हॉलपर्यंत आला, घड्याळाकडे बघितलं. रात्रीचे 2:33 झाले होते. यावेळी कोण? त्याचं हृदय धडधडू लागलं. तो दाराजवळ गेला. हात थरथरत होते. कुंडी उघडली आणि समोर सृष्टी. तोच चेहरा, तेच डोळे, तेच हसू. फक्त तिचं शरीर थोडं कृश, चेहरा फिकट आणि डोळ्यात एक विचित्र रिकामेपणा होता. तू इथे कशी? तेजसच्या तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते. सृष्टी हळूच म्हणाली. मी परत आले आहे तेजस, आपलं वचन पूर्ण करायला. तेजस मागे सरकला. तू 1 वर्षापूर्वी मेलीयस. मी स्वतः तुला. हो. सृष्टीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण मी मेली नाही. मला मरू दिलं नाही कोणीतरी.
त्यांनी मला जिवंत ठेवलं. पण तेजस, तू दुसऱ्याशी लग्न करतोयस? तेजसच्या अंगावर काटा आला. कोणी तुला वाचवलं? ती शांत झाली. त्यांचा उल्लेखही नको, ते तुला संपवतील. तेवढ्यात अचानक बाहेरून काही आवाज आले. गल्लीत कुणीतरी होतं. सृष्टी मागे वळली आणि घाबरतच हळू आवाजात म्हणाली, ते आले. त्यांनी मला शोधलंय. आपण इथून लगेच निघूया. तेजस सृष्टीला घेऊन गाडीने थेट शहराबाहेर निघाला. रस्त्यात तिने सगळं सांगायला सुरुवात केली. अपघाताच्या रात्री जेव्हा सर्वांनी समजलं की सृष्टी मेलीये, तेव्हा काही अनोळखी लोकांनी तिला हॉस्पिटलमधून काढून नेलं. तिच्यावर काही गुप्त प्रयोग केले गेले. तिच्या आठवणींचे काही भाग पुसून टाकण्यात आले. 1 वर्ष ती कैदेत होती आणि काही दिवसांपूर्वी ती कशीबशी तिथून पळून आली होती. ते मला परत घेऊन जाणार आहेत तेजस, पण मी परत तिथे जाणार नाही. तेजस गोंधळला. हे सगळं कोणी केलं? सृष्टीच्या ओठांवर एक नाव आलं, पण ती उच्चारण्याआधीच तिच्या छातीवर लाल लेझरचा टिपका पडला. अचानक गाडीच्या समोरून काळी SUV वेगाने आली आणि त्यांना अडवलं. 4 काळ्या कपड्यातले लोक बाहेर उतरले. तेजसला ढकलून त्यांनी सृष्टीला पकडलं. तेजस आरडाओरडा करत होता. तिला सोडा, ती मेली नाही, तिला सोडा. एक जण शांत आवाजात म्हणाला, ती आमचं प्रोजेक्ट आहे, तुझं प्रेम नाही. तेजस प्रतिकार करू लागला, पण त्याला जोरात ढकलण्यात आलं. अचानक सृष्टी स्वतःच त्यांच्यातून सुटून तेजसकडे आली. तेजस, पळ, मला वाचवू नकोस, कारण मी परत तुझ्यासाठी आले. आणि धाड गोळी झाडली गेली. सृष्टी तेजसच्या कुशीत कोसळली. तिचा शेवटचा श्वास होताना ती कुजबुजली. त्या रात्री आपण दिलेलं वचन आठवतंय ना? आपण कधीही वेगळे होणार नाही. तेजस रडत म्हणाला, हो आठवतं, पण तू परत कधीही मला सोडून जाणार नाहीस. सृष्टी हलकसं स्मित करत डोळे मिटले. तेजसने तिला घट्ट मिठी मारून बसला होता, पण अचानक तिचं शरीर पुन्हा थंड होऊ लागलं. त्या क्षणी SUV गायब झाली. कुणीच तिथे नव्हतं, फक्त तेजस आणि सृष्टी. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा पोलीस आले, त्यांना सृष्टीचा काहीच पत्ता लागला नाही. ना तिचा मृतदेह, ना तिचं अस्तित्व. फक्त तेजसच्या हातात एक चिठ्ठी होती. मी परत येईन तेजस, आपलं वचन अजून पूर्ण झालेलं नाही. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.